नमस्कार, मी रमेश जावीर. काष्ठशिल्प निर्मितीचा एक अनुभव. काष्ठशिल्प निर्मिती एक आव्हान असते. काष्ठशिल्प डोंगरदऱ्यातून, वाखारीतून शोधावी लागतात. जळणातून त्याचा शोध घ्यावा लागतो. ती अनियमित स्वरूपाची सापडतात. नको असलेला भाग काढून टाकावा लागतो. पाहिजे तो संस्कारित करावा लागतो आणि यासाठी वाकास, कानस, करवत, टोचा, पटाशी, किकरे, हातोडी, खिळे इत्यादी साधनाचा उपयोग करावा लागतो. पहा, हे काष्ठशिल्प मला खरसुंडी येथील वाखारीमध्ये सापडलं. मी त्याला संस्कारित केलेलं आहे. तर या ठिकाणी बरंच ओबडधोबड स्वरूपात होतं. काही भाग अनावश्यक मला काढावा लागला, पण त्याची जी बैठक होती ती चांगली होती. हा थोडा शेपटीचा आकार दिसतोय मला. ही चोच वाटते आणि काही वेळेला असंही होतं की हे थोडं मांजरासारखं दिसते. ही शेपटी वर केली तर मांजर म्हणावं तर ही चोच आहे. चोच काढावी तर पक्षाचा आकारही जातोय. मांजर ठेवावं तरीही असं ही चोच काढावी लागते आणि मग नैसर्गिक आकार काढावा का नको हे थोडं विचारात पडतं. आणि मग काही वेळेला काष्ठशिल्प जशी आहेत तशीच ही ठेवावी लागतात. तर हे काष्ठशिल्प बनवताना मला खूप त्रास झाला. थोडी मेहनत घ्यावी लागली आणि घासावं पुसावं लागलं. काही भाग तोडावा लागला, कट करावा लागला आणि ही प्रक्रिया जवळजवळ एक आठवडाभर तरी चालली. आणि मग त्याला असा फळीचा पृष्ठभाग बैठकीला केलेला आहे आणि खिळे मारून घेतलेले आहेत. अर्थात हे सारं टाकावातून टिकावं अशा स्वरूपाचं हे काष्ठशिल्प मी बनवलेलं आहे. लवकरच याला कलर देणार आहे आणि काष्ठशिल्पाचा हा उत्तम असा नमुना तयार झालेला आहे. तर असं काष्ठशिल्प निर्मिती म्हणजे एक पर्यावरण रक्षण म्हणून मी याच्याकडे पाहतो. गृह सजावट आणि याला मागणी होऊ शकते, विक्री आपण करू शकतो आणि छंद म्हणून मी ह्या काष्ठशिल्पाकडं पाहिलेलं आहे. आज रोजी माझ्याकडं 300हून अधिक पक्षी, प्राणी, मानवी आकारातील काष्ठशिल्पे आहेत. सेवानिवृत्तीनंतरचा कालावधी मी ह्या छंदामध्ये किंवा काष्ठशिल्प निर्मितीमध्ये घालवत आहे. तेव्हा खरसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली या ठिकाणी जावीर काष्ठशिल्प चित्रसंग्रहालयची मी निर्मिती केलेली आहे. आपण सदिच्छा भेट द्यावी आणि काष्ठशिल्प निर्मितीचा या कलेचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.